एव्हरीवन, चला तर आज आपण बनवूया ताकाची कढी। त्याच्यासाठी मी इथे दही घेतलंय आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून सगळं एकत्र करून घेतलंय। दहीच्या ऐवजी तुम्ही ताक पण घेऊ शकता। त्यामध्ये 7-8 हिरवी मिरची घेतली मिक्सरच्या भांड्यात, 2 आलं आणि थोडे 3-4 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या। नंतर आता हे सगळं आपण मिक्सर करून घेऊया। अशा प्रकारे हे मिक्सर झालंय। हे काढून आता आपण या ताकामध्ये मिसळूया। नंतर आपण ही पेस्ट केलेली या ताकामध्ये अशी मिक्स करायची, लसूण मिरची आणि आलंची। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। फोडणी करण्यासाठी आपण एक कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, जास्त नाही। ते गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरं, कढीपत्ता, नंतर आपण ही बनवलेली पेस्ट। छान प्रकारे ही फोडणी झाली आहे बघा। आता छान प्रकारे एक उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये थोडी चिरलेली बारीक कोथिंबीर। ही झाली आपली ताकाची कढी। आणि त्या ताकामध्ये असं थोडंसं बेसन पीठ एकत्र करून या कढीमध्ये असं टाकायचं। तर तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे ही ताकाची कढी तयार झाली आहे। जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करा। थँक्यू।